नमस्कार मंडळी, आपण आज निघालो आहोत वन डे ट्रिपसाठी पवना लेकला. आजूबाजूचा परिसर बघून आणि मोठे मोठे डोंगर बघून आज वाटलं ही भाऊ एकदम पैसा वसूल ट्रिप होणार आहे आपली. आणि मग शेवटी परफेक्ट टायमिंगला लोकेशनवर पोहोचलो आणि भाई प्रॉपर्टी पाहून मन म्हणालं बस आता इथून आपल्याला कोणच हलवणार नाही. मग काय, आम्ही हा व्हाईट घर मध्ये रेड पत्रावाला टेंट दिसतोय तो एका दिवसासाठी आम्ही बुक केला होता. पण तुम्हाला मी सांगतो एक गोष्ट खरीच आहे, कधी कधी अचानक केलेला प्लॅन म्हणजे प्लॅन नसलेला प्लॅन इज इक्वल टू 100% सक्सेसफुली प्लॅन होतो. हा आज मला नक्की कळाला. सनसेट प्लस लेक व्ह्यू, बाई कसं मिस करणार. सनसेट बघून तर आज मन म्हणालं आज इन्स्टाची स्टोरी पूर्णपणे भरून जाणार. आणि हो, इकडे बोटिंग ऑप्शन पण आहे हा का. मी तर मस्त लेक समोर बसलो आणि मस्त पैकी व्ह्यू एन्जॉय करत होतो आणि आम्ही झोक्यावर बसून आमचं लहानपण आठवण करत होतो मस्त पैकी. त्याकडचे 6 वाजले, मग मस्त चाय टाईप, गरम गरम कांदा भजी, वेदर प्लस चाय हे कॉम्बिनेशन सरकारने नॅशनल डिक्लेअर केलं पाहिजे. काय म्हणता, बरोबर ना. मस्त पैकी भजी खाल्ली, छान पैकी कॅरम खेळलं आणि आजूबाजूचा परिसर आणि मी तुम्हाला कॉटेजचा व्ह्यू दाखवतोय आणि कॉटेजचे छोटे छोटे क्लिप्स दाखवतो. खूप मजा येईल तुम्हाला बघता बघता. आणि रात्रीचा व्ह्यू अजूनच पीसफुल वाटतो. चला बाबा मित्रांनो, रात्र झाली, वेज क्रिस्पी आली, मस्त पैकी जेवण पण झालं आणि जेवण सुंदर होतं. आणि रात्री मस्त पैकी जेवण करून रात्रभर एकदम भन्नाट झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी उगताच आणि रूम मधून व्ह्यू पाहिला आणि मन म्हणालं वाव काय व्ह्यू आहे भाई, तुम्ही पण बघा. आणि बाहेरचं परिसर बघून आणि छानपणे थंडी हवा, थंडी गार हवा घेत घेत आम्ही सूर्यप्रकाशित देवताचा आशीर्वाद घेऊन आणि छानशी फोटोज आणि व्हिडिओज क्लिक करत करत मग झाला आमचा नाश्त्याचा टाइम. नाश्त्यामध्ये होते मस्त पैकी गरम गरम पोहे आणि आजूबाजूला एक छोटासा डॉगी होता. आम्ही त्यासोबत थोडे खेळलो आणि मी छानपणे लेकच्या किनारी एक झोका लावला होता, तिकडे झोक्याची मजा घेत घेत आणि थोडे फोटो खेचत व्लॉग इथे संपूर्ण करतो. हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा. धन्यवाद. भेटूया लवकर पुढच्या व्हिडिओ मध्ये.